नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरातील पंचवटी परिसरात श्री काळाराम मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारालगत असलेल्या मूर्ती विक्रीच्या दुकानातून चोरट्यांनी महालक्ष्मी देवीची मूर्ती चोरल्याचा प्रकार उघडकीस आला। ही घटना 16 जुलै रोजी घडली असून सायंकाळी 4:58 वाजता गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता। गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 12 तासात गुन्हे शोध पथकाने तपास करत संशयित आरोपीचा छडा लावला। पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गंगाघाट परिसरात संशयित इसम असल्याचं समजलं। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित अन्सार रहीम अख्तर या मजुराला ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून 29,000 किमतींची पितळी महालक्ष्मी देवीची मूर्ती हस्तगत करण्यात आली। या प्रकरणाचा पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे अधिकारी करतात। देवीच्या मूर्तीचा अपमान होऊ न देता ती परत मिळवण्यात आलेली ही कारवाई धार्मिक श्रद्धेच्या दृष्टीनेही महत्त्वाची मानली जाते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक।